थंडीची सुरुवात झालेली आहे आणि मार्केटमध्ये मस्तपैकी लाल, गुलाबी, रसरशीत अशी गाजरं दिसायला लागलेली आहेत. तर अशा या गाजरांपासून फक्त मूव्ही स्पेशल गाजर का हलवा हा न बनवता गाजर नुसते खाल्ले किंवा इतर काही पद्धतीने खाल्ले तर आपल्याला अतिशय चांगले फायदे हे मिळू शकतील. निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराला सकस आहार मिळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि यासाठी फळं आणि भाज्या यांचा खूप मोठा रोल यामध्ये असतो. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारं गाजर तर हे अतिशय पौष्टिक असं कंदमूळ आहे. गाजर आपण नुसते जरी खाल्ले किंवा त्याचा ज्यूस करून पिला तर आपल्याला जास्त हेल्थ बेनिफिट्स हे मिळू शकतात. चला तर मग आज बघूयात की गाजरापासून आपल्याला नक्की कुठले कुठले फायदे हे मिळू शकतात. तर व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे, खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही तो शेवटपर्यंत नक्की बघा. मी डॉक्टर शर्मिला इनामके स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. गाजराचा हलवा म्हटलं की आपल्या सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि जेव्हा हा गाजरचा हलवा घरात तयार होत असतो तेव्हा त्याच्या सुगंधाने अख्खं घर हे भरून जातं आणि तो कधी आपल्या तोंडात जातोय याची आपण वाट बघत असतो. तर असं हे गाजर फक्त हलव्यापुरतंच मर्यादित नाही, गाजरापासून इतरही अनेक पदार्थ तयार केले जातात आणि पारंपरिकरित्या आपण गाजराची कोशिंबीर, लोणचं किंवा नुसतं गाजर खाणं हे सुद्धा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर असं हे बहुगुणी गाजर फक्त हलव्यामार्फतच आपल्या शरीरात जायला हवंय का? नाही. आणि रोजचं एक गाजर तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा आणि बघा काय काय बदल होतात ते. अगदी चमकदार त्वचेपासून, छान केसांपासून ते पचन नीट होण्यापर्यंत असे गाजराचे वेगवेगळे गुणधर्म आपल्याला दिसून येतात. तर नक्की कुठले कुठले गुणधर्म आहेत या गाजरामध्ये हे आता आपण बघूयात. सर्वप्रथम इम्युनिटी बूस्टर म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गाजराचा एक खूप महत्त्वाचा रोल आहे. कोरोनामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली असण्यामुळे काय काय फायदे होतात हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. अगदी लहान मुलं असू देत किंवा ओल्ड एज लोक असू देत, या सगळ्यांसाठीच सगळ्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहावी म्हणून गाजराचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग आपण करून घेऊ शकतो. कारण गाजरामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन ए, इतरही काही अँटीऑक्सिडंट्स, फायबर्स असे खूप सारे पोषक तत्व आहेत. त्याच्यामुळे आपली इम्युनिटी ही चांगली राहते आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या आजारांशी आपण अतिशय व्यवस्थितपणे सामना करू शकतो. आपण लहानपणी शिकलेलोच आहोत की डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर हे अतिशय महत्त्वाचं आहे. जेव्हा एखाद्या पेशंटला डोळ्यांशी रिलेटेड कुठली समस्या असते त्यावेळी आम्ही निश्चितच गाजराचा समावेश आहारामध्ये करण्याचा सल्ला देतो. तर याचं कारण काय? तर डोळ्यांच्या आरोग्यासाठी विटॅमिन एचा खूप महत्त्वाचा रोल आहे, जे आपल्या डोळ्यांना दुर्बल होण्यापासून वाचवतं. त्याचं काम नीट राहण्यासाठी विटॅमिन एचं खूप महत्त्वाचं फंक्शन आपल्या शरीरात पार पाडलं जातं आणि असं हे महत्त्वाचं विटॅमिन ए गाजरामध्ये विपुल प्रमाणात आढळतं आणि म्हणून योग्य प्रमाणात त्याचा आहारात समावेश केला तर निश्चितच आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहायला मदत होणार आहे. त्याचप्रमाणे जर कोणाला नाईट ब्लाइंडनेसचा त्रास असेल तर तो सुद्धा कमी व्हायला निश्चितच मदत होते. जे आपण सॅलड म्हणून रोजच्या आहारामध्ये इन्क्लूड करतो तर असं हे कच्चे गाजर खाल्ल्याने आपलं दातांचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते किंवा आपले जे गम्स आहेत, हिरड्या आहेत तर त्या हेल्दी राहायला मदत होते. दात स्वच्छ राहायला मदत होते, दातांचं किडण्याचं प्रमाण हे कमी होतं आणि अशा प्रकारे ओव्हरऑल आपली ओरल हेल्थ ही चांगली राहायला मदत होते. आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुद्धा गाजराचा खूप फायदा होताना दिसून येतो. तर आपल्याला हार्ट हेल्थ आपली चांगली ठेवायची असेल तर आपलं ब्लड प्रेशर हे नॉर्मल राहणं महत्त्वाचं आहे. गाजरामध्ये पोटॅशियम आढळतं आणि त्याच्यामुळे आपलं ब्लड प्रेशर हे नॉर्मल राहायला मदत होते. पर्यायाने आपली हार्ट हेल्थ ही चांगली राहते. त्यामुळे ज्यांना हार्ट डिसिजेस आहेत किंवा हृदयाचा कुठलाही त्रास आहे, हृदयाशी निगडीत कुठलाही त्रास असेल तर अशा लोकांनी गाजराचा समावेश आपल्या आहारात करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही गाजराची कोशिंबीर खाऊ शकता, कच्चं गाजर खाऊ शकता किंवा गाजर उकडून खाऊ शकता, गाजराचा ज्यूस पिऊ शकता. गाजराचा समावेश आपल्या आहारात करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आजकाल आपण बघतो की ओबेसिटीचं प्रमाण हे खूप वाढलेलं दिसून येतं. अगदी तरुणांपासून ते ओल्ड एजपर्यंत ओबेसिटी ही सगळ्याच वयोगटामध्ये आपल्याला दिसून येते. तर अशा वेळी जेव्हा आपल्याला वजन कमी करायचं आहे तर खास या कारणासाठी सुद्धा तुम्ही गाजराचा समावेश आहारात केला तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा मिळू शकतो. होतं काय की गाजर जेव्हा आपण खातो त्यावेळी आपल्याला पोट भरल्याची भावना ही जास्त काळ राहते. त्यामुळे जेवणाच्या व्यतिरिक्त इतर वेळेला जे काही आपण अधूनमधून अबरसबर खात असतो तर या गोष्टी खाण्याची इच्छा ही कमी होते. पर्यायाने कॅलरी इंटेक कमी होतो आणि याचा परिणाम होऊन आपलं वजन कमी व्हायला किंवा नियंत्रित राहायला
निश्चितच मदत होते. गाजरामध्ये असलेले विटॅमिन्स, फायबर्स या सगळ्यामुळे आपलं यकृताचं आरोग्यही चांगलं राहायला मदत होते. जे काही विषारी पदार्थ आपल्या शरीरात तयार होतात किंवा बाहेरून शरीरात येतात, तर हे बाहेर टाकायला निश्चितच यामुळे फायदा होतो. यामुळे यकृतामध्ये जी काही चरबी जमा होते किंवा त्याचे जे बॅड इफेक्ट्स आपल्याला बघायला मिळतात, या सगळ्याला प्रतिबंध होतो. गाजरामध्ये आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात फायबर्स आहेत, तर यामुळे पचनाला मदत होते. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, बद्धकोष्ठतेचा त्रास आहे किंवा पोट साफ होत नाही आहे, एस्पेशली ओल्ड एजमध्ये, तर अशा लोकांनी जर गाजराचा समावेश आपल्या आहारामध्ये केला तर यामुळे नक्कीच पोट साफ व्हायला मदत होणार आहे. त्यामुळे पचन त्यांचं सुधारणार आहे. आपले गट बॅक्टेरिया जे आहेत, फ्रेंडली गट बॅक्टेरिया, तर यांचा समतोल राखायला मदत होणार आहे. पर्यायाने जर आपली गट हेल्थ आपल्याला चांगली ठेवायची असेल तर गाजराचा त्यासाठी मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो. आपल्याला माहितीच आहे की गाजरामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, इतरही अँटीऑक्सिडंट्स हे सगळे विपुल प्रमाणात दिसून येतात आणि त्यामुळे आपल्या केसांचंही आरोग्य चांगलं राहायला मदत होते. केसांच्या कुठल्याही तक्रारी असतील, केस लवकर पांढरे होणं किंवा केस खूप गळत असणं किंवा डोक्यामध्ये खाज येणं, तर इतर सगळ्या तक्रारी म्हणजे स्काल्प आणि केस या रिलेटेड ज्या काही तक्रारी आहेत त्यासुद्धा कमी व्हायला गाजर खाल्ल्याने नक्कीच मदत मिळू शकते. आणि प्लस केसांचं टेक्स्चरही इम्प्रूव्ह झालेलं आपल्याला दिसून येतं. काही अभ्यासानुसार हे दिसून आलं आहे की गाजरामुळे ज्या काही कॅन्सर सेल्स आहेत आपल्या शरीरामधल्या, तर त्याच्या वाढीला सुद्धा प्रतिबंध होताना दिसून येतो. आपण पाहिलंच आहे की गाजरामध्ये वेगवेगळे विटॅमिन्स, फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स हे असतात. त्यामुळे पेशींवरचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो आणि त्यामुळे ज्या काही कॅन्सरस सेल्स आहेत त्याचं प्रमाण कमी व्हायला कुठेतरी मदत मिळू शकते. ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे, अर्थात ॲनिमिया आहे, तर अशा लोकांनी जर गाजर नियमित खाल्लं तर त्यामुळे रक्ताची शुद्धी होण्यासाठीही मदत होते आणि रक्ताचं प्रमाणही वाढायला मदत होते. गाजरामधून जे लोह मिळतं आपल्याला, तर त्यामुळे रक्ताची कमतरता भरून यायला मदत होते. त्याचप्रमाणे वीकनेस असेल, थकवा असेल, रक्तक्षय असेल, तर या सगळ्यांमध्ये गाजर निश्चितच चांगला परिणाम हे घडवून आणतं. गाजराच्या रसामध्ये कॅरोटिनॉइड्स हे घटक दिसून येतात आणि यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढून वेगवेगळ्या आजारांपासून किंवा वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून आपला बचाव व्हायला मदत होते. आपल्याला माहिती आहे गाजर हे किंचित गोड असतं, पण जरी गोड असलं तरीही गाजरामधली साखर ही नैसर्गिक साखर असते. जेव्हा आपण गाजरापासून कुठल्याही इतर पदार्थ तयार करतो आणि त्याच्यात एक्स्ट्राची साखर ॲड करतो, हे आपल्या आरोग्यासाठी तितकंसं चांगलं नाही. पण फक्त गाजर खाल्लं तर या नैसर्गिक साखरेबरोबरच इतरही जे काही पौष्टिक घटक आहेत ते सुद्धा आपल्या शरीरात जाणार आहेत आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून रक्तातली वाढलेली साखरेची पातळी ही सुद्धा कमी यायला मदत होते. डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा गाजराचा आपल्याला मोठा उपयोग होताना दिसून येतो. ज्या लोकांना डायबिटीस आहे अशा लोकांनी सुद्धा गाजर खाणं किंवा गाजराचा ज्यूस पिणं याचा अंतर्भाव आपल्या आहारामध्ये करणं अतिशय गरजेचं आहे. तर असं हे वेगवेगळ्या गुणांनी अतिशय समृद्ध असलेलं गाजर, तर याच्यामुळे काही त्रास होऊ शकतो का? तर ज्या लोकांना गाजराची ॲलर्जी आहे तर अशा लोकांनी सावधगिरी पाळणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे अतिशय जास्त प्रमाणात जर आपण गाजर खाल्लं तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की फायबर्स हे जास्त प्रमाणात असतात, तर त्याच्यामुळे पोटदुखीचा त्रास हा क्वचित होऊ शकतो. पण या व्यतिरिक्त सिरियस असे काही साईड इफेक्ट्स गाजर खाल्ल्याने ते दिसून येत नाहीत. त्यामुळे निश्चितच आपण आपल्या आहारामध्ये गाजराचा अंतर्भाव हा करायलाच हवा आणि शक्य तितक्या नॅचरल फॉर्ममध्ये आपण गाजराचा इंटेक हा करायला हवा आहे. म्हणजे तुम्ही गाजराची कोशिंबीर करू शकता किंवा नुसतं गाजर खाऊ शकता किंवा गाजराचा ज्यूस पिऊ शकता. ज्या लोकांना खाणं शक्य नाही आहे किंवा ज्यांना दाताच्या तक्रारी आहेत, चावता येत नाही आहे, तर अशा लोकांनी मग ज्यूस पिला तर ते चालू शकतं. पण एका मध्यम आकाराच्या गाजरामध्ये साधारणपणे 41 कॅलरीज आपल्याला मिळू शकतात. पाण्याचं प्रमाण त्यात 80 ते 85% इतकं असतं. कार्बोहायड्रेट साधारण 8 ते 9 ग्रॅम, साखर ही साधारण 4 ते 4.5 ग्रॅम ही इतकी राहू शकते. अशा या एका मध्यम आकाराच्या गाजरामधून साधारण 3 ते 4 ग्रॅम फायबर्स हे आपल्याला मिळू शकतात. तर हे झालं गाजराचं न्यूट्रिशनल प्रोफाईल. तर अशा या गाजराचा जर आपण आहारामध्ये समावेश केला तर निश्चितच त्यामुळे आपली दृष्टी सुधारते, आपली स्किन चांगली होते, केसांचं आरोग्य सुधारतं, ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं, काही कॅन्सरपासूनही बचाव होऊ शकतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, रक्तातली साखरेची पातळी ही नियंत्रणात राहायला मदत होते, वजन आपल्या नियंत्रणात राहायला मदत होते, चांगलं कोलेस्ट्रॉल जे आहे ते वाढायला मदत होते, वाईट कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी व्हायला मदत होते. अगदी गरोदर महिला सुद्धा जेव्हा गाजर खातात तर त्यावेळी त्याची जी पोषक तत्व आहे त्यामुळे त्यांना आणि बाळाला दोघांनाही याचा फायदा मिळू शकतो. त्यामुळे दोघांचंही आरोग्य चांगले राहायला मदत होते. त्वचेचे आजार जे आहेत ते कमी व्हायला मदत होते.
हे कशामुळे, तर गाजरामध्ये जे काही विटॅमिन्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत, त्वचेचं पोषण नीट होतं आणि त्यामुळे मग त्वचेच्या ज्या काही तक्रारी आहेत, ज्या काही समस्या आहेत त्या लवकर कमी व्हायला मदत होते. त्वचेचा ड्रायनेस यामुळे कमी व्हायला मदत होते. आपल्या त्वचेवरचे डाग किंवा व्रण हे कमी व्हायला मदत होते आणि त्यामुळे मग त्वचा ही नितळ आणि चांगली दिसायला लागते. त्वचेवर एक प्रकारचा तजेला येतो, ग्लो येतो. त्यामुळे तुम्ही पोटात घेण्याबरोबरच गाजराचा रस चेहऱ्याला सुद्धा तुम्ही फेस पॅक म्हणून लावू शकता. इतके सारे गुणधर्म जर आपल्याला गाजर खाल्याने मिळणार असतील तर निश्चितच मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण गाजराचा अंतर्भाव फक्त गाजराचा हलवा या रूपाने न करता कच्च्या गाजराचा सुद्धा आहारामध्ये नक्कीच समावेश कराल आणि त्यापासून मिळणारे जे काही फायदे आहेत, जे काही चांगलं आरोग्य आहे ते सगळं तुम्हाला त्यापासून मिळू शकेल. आशा करते की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.